সরকার সম্পর্কে তিনি আমাদের বলবেন। শিলিগুড়ি নিবাসী শ্রী মাখনলাল সরকার সবরই প্রতীক্ষার মতো দীর্ঘ প্রতীক্ষা। ভারত কেশরী ডক্টর শ্যামাপ্রসাদ মুখার্জি, যিনি ভারতের সংবিধান এবং ভারতবর্ষের অখণ্ডতার জন্য এই বাংলায় জন্মগ্রহণ করে নিজের প্রাণ দিয়েছিলেন, যাকে কাশ্মীরের জেলে রহস্যজনকভাবে কার্যত খুন করা হয়েছিল, এবং তার সেই যাত্রার যিনি সহযোগী ছিলেন, সেই মাখনলাল সরকার 97 বছর বয়স হয়েছে তার, তিনিও আজকের দিনে আমাদের এখানে এসে উপস্থিত হয়েছেন। हा व्हिडिओ आहे 9 मेला पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या सोहळ्यातला। भाजपसाठी हा सोहळा खूप खास होता आणि या सोहळ्यातला सगळ्यात भावुक क्षण कोणता असेल तर तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 98 वर्षीय माखनलाल सरकार यांचा केलेला आदर सत्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आनंदाने मिठी मारली। त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे 98 वर्षीय माखनलाल सरकार हे नेमके कोण आहेत। आता सध्या जर पाहिलं तर देशात अनेक घडामोडी घडतायत आणि ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या 5ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलाय। त्या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे, पण आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वासाठी अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यांनी आपलं बलिदान दिले आणि या निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या एक संघर्षाच्या कथा हळूहळू समोर यायला लागल्या आणि म्हणून त्यांच्या कार्यासाठी हा व्हिडिओ। आता माखनलाल सरकार हे नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया। पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथले रहिवासी असलेले माखनलाल सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत। केवळ राजकीय नेता म्हणूनच नाही तर जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे। शेवटपर्यंत ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले। 1953 मध्ये जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांच्यासोबत हजारो सत्याग्रही होते। माखनलाल सरकार हे त्या आंदोलनातील तरुण फळीचं नेतृत्व करत होते। त्या काळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी परमिट म्हणजे परवाना घ्यावा लागायचा आणि तिथे स्वतंत्र ध्वज होता। या विरोधात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनादरम्यान भाजपचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत असताना माखनलाल सरकार यांना सुद्धा तुरुंगवास भोगावा लागला होता। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमधील तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या अंतिम प्रवासातही माखनलाल सरकार हे त्यांच्या सोबत होते। माखनलाल सरकार यांच्या आयुष्यातला एक किस्सा आजही अभिमानाने कार्यकर्त्यांना सांगितला जातो। काँग्रेसच्या काळात एका देशभक्तीपर गीतासाठी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना माफी मागायला सांगितली, मात्र आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, फक्त देशभक्तीपर गीत गायलंय, त्यामुळे मी माफी मागणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांचा हा बाणा पाहून न्यायाधीशांना कौतुक वाटलं आणि त्यानंतर न्यायाधीशांच्या विनंतीवरून त्यांनी ते गीत पुन्हा भर न्यायालयात गायलं आणि त्यांचा हा बाणा पाहून न्यायाधीशांनी पोलिसांना त्यांना सन्मानाने आणि प्रथम श्रेणीचं तिकीट देऊन त्यांच्या घरी पोहोचवायला सांगितलं आणि प्रवासासाठी 100 रुपये सुद्धा दिले। भाजपच्या संघटनात्मक बांधणीत सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे। 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली। त्यानंतर माखनलाल सरकार यांनी पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळली। त्यांनी केवळ एका वर्षातच 10,000 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी करून पक्षात चैतन्य निर्माण केलं। अहो, त्या काळी आत्तासारखे मोबाईल फोन सुद्धा नव्हते, म्हणजे सोशल मीडियावर लिंक आली आणि तुम्ही सदस्य व्हा अशी सोय सुद्धा त्या काळात नव्हती, पण त्या काळात त्यांनी 10,000 पेक्षा जास्त नोंदणी केली। 1981 पासून ते सलग पुढे 7 वर्ष जिल्हाध्यक्ष होते आणि आजही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे। पश्चिम बंगालमध्ये हा दिवस उजाडण्यासाठी
भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले। त्या दिवशी म्हणजे 9 मेला कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर ज्या 321 कार्यकर्त्यांची हत्या झाली, ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या नावाचा फलक तिथे लावण्यात आला होता। त्यातल्या अनेकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भेटले। अनेक वर्षांच्या बलिदानातून, संघर्षातून हा विजयाचा दिवस पाहायला मिळालाय। म्हणूनच माखनलाल सरकार यांच्या डोळ्यातलं समाधान, आनंद हे खूप काही सांगून जाणारं होतं। आणि असे निष्ठावान कार्यकर्ते हीच तर भाजपची खरी ताकद आहे। माखनलाल सरकार यांच्यासारखे निष्ठावान नेते आज पाहायला मिळत नाही, पण त्या पश्चिम बंगालच्या विजयाच्या निमित्ताने माखनलाल सरकार यांचं ते कार्य आपल्या सगळ्यांसमोर आलं। अजून एक व्हिडिओ समोर आलाय, तो दाखवते। हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते। मागच्या निवडणुकीच्या काळात ते पोलिंग एजंट होते, पण त्यावेळी तृणमूलच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचा शर्ट सुद्धा फाडला होता, पण तो शर्ट त्यांनी जपून ठेवला आणि यावेळी तो शर्ट घालूनच ते विजयी रॅलीत आपल्या सायकलवरून सहभागी झाले। असे आहेत भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते। 72 वर्षीय अंगुरबाला यांचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलाय। मागच्या 28 वर्षांपासून त्यांनी पायात चप्पलच घातली नव्हती। 90च्या दशकात त्यांना पंचायत निवडणूक लढवायची होती, पण त्यावेळी डाव्यांनी त्यांना निवडणूक लढू दिली नाही। इतकंच नाही तर त्यांना धमकावलं आणि त्यांना मारहाण सुद्धा केली। त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही। आणि 4 मेला निकाल लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नवीन चप्पल दिली। 28 वर्षांनी त्यांनी पायात चप्पल घातली। हे आहेत तपन घोष, एक निष्ठावान हिंदुत्ववादी कार्यकर्ते। दुर्दैवाने 6 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं। अनेक वर्ष त्यांनी बंगालच्या प्रत्येक गावात जाऊन लोकांमध्ये हिंदुत्व जागृत केलं। यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागलाय। इतकंच नाही तर तृणमूलच्या गुंडांकडून त्यांना धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या, पण तरीही ते थांबले नाहीत। हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन अविरतपणे चालत राहिले। आज पश्चिम बंगालमध्ये भगवा डौलाने फडकतोय, पण हा विजयोत्सव पाहण्यासाठी तपन घोष आज आपल्यात नाहीत। अहो, असे अनेक कार्यकर्ते। वानगी दाखल मी ही काही उदाहरणं सांगितली, पण विचार करा ना, भारतातल्याच एका राज्यात हिंदूंना बांगलादेश सारखी वागणूक मिळत होती। अहो, तिथल्या लोकांनी किती आणि काय सोचलंय याचा आपण विचारही करू शकत नाही। नहीं रुकना नहीं थकना, सतत चलना, यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना। या ओळींप्रमाणे संघाचे स्वयंसेवक, कार्यकर्ते अविरतपणे हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन चालतायत, लोकांना जागृत करतायत। बरं, इथे कुठेही दिखावा नाही किंवा लाईमलाईट मध्ये येण्याची तडफड दिसत नाही, कोणत्याही पदाची अपेक्षा नाही। या सगळ्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांना मनापासून वंदन। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा। आणि तुम्हालाही असे कार्यकर्ते माहित असतील तर ते कमेंट्स मधनं नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला रोज बोलायचंय, त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।